तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल मस्त असा खमंग आणि खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारा कोकोनट मैसूर पाक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आजपर्यंत तुम्ही नारळाची बर्फी खाल्ली असेल, नारळाच्या वड्या खाल्ल्या असतील, पण आजपर्यंत तुम्ही नारळाचा हा मैसूर पाक कधीच पाहिला नसेल किंवा खाल्ला सुद्धा नसेल. अतिशय सुंदर असा बनून तयार होतो. मस्त असा जाळीदार, खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतो. एकदा का तुम्ही ही रेसिपी ट्राय केली का नारळाच्या वड्या विसरून जाल, इतकी छान खमंग बनून तयार होते. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओला लाईक आणि कमेंट तर नक्कीच करा, पण हाईपसुद्धा करा. हाईप केल्याने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते पाहून घेऊया. तर इथे मी एकाच कपाचं मेजरमेंट घेतलं आहे. तुम्हीसुद्धा एकाच कपाचं किंवा वाटीचं मेजरमेंट ठेवा आणि त्याने सर्व साहित्य इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने इथे मी 1.5 कप सुक्या नारळाचा किस म्हणजेच कोकोनट पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला अर्धा कप तूप आणि पाव कप इथे आपल्याला तेल लागणार आहे आणि 2 ते 3 चमचे इथे आपल्याला मिल्क पावडर घ्यायचे. तर मिल्क पावडर नसेल तर काय वापरायचं त्याऐवजी ते सुद्धा मी पुढे सांगितलेलं आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी संपूर्ण साहित्य काढून घेतलं. तर आता आपल्याला एक स्टेप करायची आहे. तर एखादं भांडं घ्यायचं आणि जे आपण तूप आणि तेल घेतलं होतं ते या भांड्यामध्ये आपल्याला एका जागी मिक्स करून घ्यायचे आणि गॅसवरती कमी गॅसवर आपल्याला हे गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे. कारण मैसूर पाकसाठी इथे आपल्याला जे तूप आहे, तेल आहे ते अगदी धुवाधार गरम लागणार आहे. त्यासाठी पाक तयार होतोय तोपर्यंत हे तूप आणि तेल सुद्धा गरम होईल. तर इथे मी साईडला कमी गॅसवरती हे गरम करायला ठेवलेलं आहे. तर एकीकडे आपण पाक तयार करून घेऊया. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये जे 1 कप साखर घेतली ती साखर घालायची आहे. साखर घालायची तितकंच त्याच्या अर्धा आपल्याला इथं पाणी घालायचे. म्हणजे जेवढी साखर घेतली त्याच्या अर्धा पाणी घालायचे. म्हणजेच काय, तर इथे आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे. सुरुवातीला इथे आपण पूर्णपणे साखर या पाण्यामध्ये विरघळून घेऊया. त्यानंतर मोठ्या गॅसवरती एक 3 ते 4 मिनिटे हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे चेक करायचं आहे. तर इथे पहा, इथे मी हा पाक पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटे शिजवून घेतला आणि आता हा आपण चेक करून घेऊया. थोडासा पाक बोटावरती घ्यायचा, थंड करायचा आणि थंड करून चेक करून पाहायचा आहे. तर इथे पहा, इथे याची छान अशी एक तार बनत आहे. तर असाच पाक इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. पाक जर कच्चा राहिला तर जे आपण मैसूर पाक बनवला आहे तो लवकरच खराब होतो आणि तो व्यवस्थित सेटसुद्धा होणार नाही. त्यासाठी परफेक्ट इथे आपल्याला पाक बनवायचा आहे. अशी एक तार बनायला लागली का समजायचं इथे आपला पाक तयार झाला आहे. पाक तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे आणि सोबतच त्यामध्ये मिल्क पावडरसुद्धा ॲड करायची आहे. तर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर या जागी तुम्ही 2 ते 3 चमचे मैदा ॲड करू शकता. पण मिल्क पावडर किंवा मैदा ह्या दोन्हीपैकी एक ॲड करायचंच आहे, त्याने याचं टेक्स्चर छान येतं. तर इथे आपलं डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर पाकामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि एका साईडला आपलं जे तूप आणि तेल गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यातून अगदी असा धुवा निघत आहे. इतकं धुवादार तूप आणि तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक पळी करून आपल्याला यामध्ये सोडत राहायचं आहे. एकाच वेळी संपूर्ण घालायचं नाही. तर अशा पद्धतीने एखादी पळी घ्यायची आणि त्याने आपल्याला एक एक पळी यामध्ये ॲड करायचं आहे. सुरुवातीचं तूप यामध्ये मिक्स झालं ते पूर्णपणे ह्या कोकोनट पावडरने ॲब्झॉर्ब करून घेतलं का त्यानंतरच आपल्याला यामध्ये दुसरी पळी तेल घालायचं आहे. तर असंच करून आपल्याला हे संपूर्ण तेल आणि तूप ह्यामध्ये सोडत राहायचं आहे, जोपर्यंत हे मिश्रण एकदम असं फ्लफी होणार नाही, फुलत नाही आणि याला जाळी छान येणार नाही तोपर्यंत आपल्याला हे तूप आहे ते सोडतच राहायचं आहे. असं एक पळी ठेवायची आणि या पळीने थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला हे तूप ॲड करत राहायचं आहे. ते तूप पूर्णपणे यामध्ये ॲब्झॉर्ब झालं, ह्या मिश्रणाने पूर्णपणे तूप शोषून घेतलं का मगच आपल्याला दुसरी पळी तेल घालायचं. असंच करून मी इथे संपूर्ण तूप आणि तेल यामध्ये ॲड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान असं फुललेलं आहे, जाळीदार झाले. आता यामध्ये तूप आणि तेल मावणार नाही कारण मिश्रणाने तूप सेपरेट करायला सुरुवात केलेली आहे. तर आता इथे आपल्याला आणखीन तूप ॲड करायचं नाही, एक पळीभर तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे. तर इथे आपला मैसूर पाकचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. मिश्रण तयार करण्याआधीच इथे आपल्याला एखाद्या डब्याला किंवा ताटेला ज्यामध्ये तुम्ही मैसूर पाक सेट करणार आहात त्याला तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून ठेवायचं आहे. तर मी इथे अगोदरच हे करून ठेवलेलं आहे कारण मैसूर पाकचं मिश्रण तयार झाल्यानंतर हे करायला वेळ भेटत नाही, कारण मैसूर पाक हा लगेच सेट व्हायला लागतो. तर संपूर्ण मैसूर पाकचं जे मिश्रण आहे ते मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे
आणि छान असं स्प्रेड करून एकसारखं एक लेवल करून घेऊया। तर इथे मी संपूर्ण जे मैसूर पाकचं मिश्रण आहे ह्या टीनमध्ये छान असं एकसारखं एक लेवल करून घेतलेलं आहे। लेवल करत असताना खूप जास्त प्रेस करायचं नाही, नाहीतर याला जाळी जी पडत आहे ती जाळी पडणार नाही, मग याचा आपला खोबऱ्याची बर्फीच बनवून तयार होते। तर इथे पहा, इथे मी संपूर्ण मिश्रण जे आहे ते छान असं एकसारखं करून घेतलं आणि आता यावरती आपण झाकण लावूया आणि रूम टेम्परेचरवरतीच 1 ते 1.5 तास आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। म्हणजे जेव्हा पूर्णपणे थंड होईल तेव्हाच आपल्याला हे डिमोल्ड करून घ्यायचं आहे। तर 1 ते 2 तासानंतर इथे पहा, इथे आपलं जे मैसूर पाक आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर आता आपण याला डिमोल्ड करून घेऊया। तुम्हाला जर ही रेसिपी कुठेही जराही आवडली तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा। हाईप करायला सुद्धा पैसे लागत नाहीत, ते सुद्धा फ्रीच असतं। तर इथे पहा, इथे मी जो मैसूर पाक आहे तो डिमोल्ड करून घेतलेला आहे। खाली बटर पेपर लावला होता तो काढून घेऊया आणि मस्त असा हा सेट झालाय। तर आता आपण हा कट सुद्धा करून घेऊया। तर कट सुद्धा अगदी सहज होतो, अजिबात याचा चुरा वगैरे पडत नाही, अगदी छान अशा वड्या पडतात। तुम्ही पाहू शकता मैसूर पाकच्या आतमध्ये जो डार्क शेड येतो तो सुद्धा याला किती छान पैकी आलेला आहे। वरती आणि खाली लाईट कलर आणि आतमध्ये एक डार्क कलर असतो, त्यानेच हा मैसूर पाक ओळखला जातो। असा जर डार्क शेड आला नाही तर मैसूर पाक नाही तर त्याची बर्फीच बनली असं वाटतं। तर इथे पहा, अगदी छान असा याला डार्क शेड आलेला आहे। 3 शेडमध्ये जो तयार होतो तोच खरा मैसूर पाक असतो। तर इथे पहा, इथे आपला जो मैसूर पाक आहे तो 3 शेडमध्ये तयार झालेला आहे। वरती आणि खाली लाईट कलर आणि मध्यभागी जो आहे तो मस्त असा डार्क कलर आलेला आहे आणि याला जाळी सुद्धा पहा किती सुंदर अशी पडलेली आहे। तर संपूर्ण मैसूर पाकच्या वड्या आहेत ते मी छान असं पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवून घेतलेला आहे। तर एक मैसूर पाक तुम्हाला मी जवळून दाखवते, यावरचं संपूर्ण जे डेकोरेशनचं साहित्य आहे ते काढते आणि तुम्हाला जवळून दाखवते। तर इथे तुम्ही पाहू शकता मध्यभागी जो आहे छानपैकी डार्क शेड आलेला आहे आणि याला जाळी पहा किती सुंदर आलेली आहे। नेहमी आपण ओल्या नारळाच्या वड्या, सुक्या नारळाच्या वड्या वगैरे करून खातच असतो, पण या नारळी पौर्णिमेला तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने हा कोकोनट मैसूर पाक म्हणजे नारळाचा मैसूर पाक जो आहे तो बनवून पहा, म्हणजे तुम्ही नारळाच्या वड्या खाणं विसरून जाल। इतक्या सुंदर, खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतात, जिभेवर ठेवताच विरघळतात आणि अजिबात किचकट रेसिपी नाही, फक्त 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते, खूप जास्त वेळ लागत नाही आणि पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असा हा मैसूर पाक बनवून तयार होतो। 100% नो फेल रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा। तर पुन्हा भेटू मस्त एकाच अशा रेसिपी बरोबर। धन्यवाद आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका।